ज्ञानेश्वरी वाचन सरळ अर्थासहित भाग 8। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। अत्यंत आनंदाचा ठेवा ज्यांनी आपल्याला दिला त्या माऊलीचं, त्या भगवंताचं स्मरण हे सुरुवातीला करणं आवश्यक आहे। आणि गाण्यात केलं तर गळा असो नसो प्रेम आहे, त्यामुळे आणखीन एक मजा आहे ती। अध्याय 1 ओवी 34। ते विजी आय गाणिक एक, येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली। आता काय झालं, या काही ओव्या सलग दिल्या, त्यामुळे थोडंसं माझं जरा नजर वर खाली होईल, थोडी होतेच पण थोडी जास्त होऊ शकेल। विषय डोक्यात आला आहे, समजला आहे, त्यामुळे सांगणार आहे, पण तरी खाली बघावं लागेल पुस्तकामध्ये। तर आता आणखीन एक आहे का, कशावर चालला आहे विषय? विषय असा चालू आहे की महाभारत, आणखी एक गंमत आहे बरं का। आपण महाभारत म्हणतो, पण याला माऊलींनी फक्त भारत एवढाच शब्द वापरला आहे, महाभारत शब्द वापरलेला नाही। सहज आहे ते, अकॅडमिक इंटरेस्ट, बाकी काही नाही। भारत काय महाभारत काय, अर्थ एकच आहे। 1,00,000 श्लोक, बाबा 1,00,000 श्लोक, काय गंमत आहे। तर शब्द खूप महत्त्वाचे आहेत। ते शब्द कसे आहे, तर एकतर त्या शब्दाला श्री म्हणजे वैभव आहे, आणि दुसरं शास्त्र आहे। म्हणजे एवढे 1,00,000 शब्द त्यांनी त्या ठिकाणी रचले, समोर ठेवले, उत्पन्न केले। म्हणजे एक काव्य म्हणून उत्पन्न केले असेही म्हणावं लागेल। ते शब्द आधीच होते, पण काव्य म्हणून त्या ठिकाणी त्यांची बांधणी माळ ओली ना। तर ते एकतर एवढे शब्द आहेत, सगळे गोड आहेत, वैभवशाली आहे। कशाचे? महाभारताचे। तर आपण म्हणतो ना, अरे आणखी एक ऐक रे, थांब रे जरा, आणखी एक ऐक। तसा ते विजय ऐका आणि एक काय सुरेख संवाद आहे बघ। हे तर तुम्ही असं सलग वाचत गेलात तर नाही ही मजा येणार, म्हणून माझ्याबरोबर वाचा। हां, ते कळलं, ते विजय ऐका। अरे पण त्यातली मजा काय, ते आपण जेव्हा संवाद करतो ना तेव्हा कळते, म्हणून ती मजा घ्या। ते विजय ऐका आणि एक आणखी एक ऐका। काय ऐका की इथे काय आहे, भारतामध्ये शब्दश्री सत्शास्त्रिक आहेत। हे शब्द शास्त्रानुसार आहेत, म्हणजे व्याकरणशास्त्र म्हणू नका, त्यानंतर श्री म्हणजे अलंकार म्हणू नका। ह्या अलंकाराने परिपुष्ट असं हे महाभारत आहे। त्यामुळे पण ते जड झालेलं नाही आहे। आपण काल बोललो ना, बघा काही वेळा आपल्या मनात आधीच येतं, ते परत दुसऱ्या ठिकाणी पुढे येतं की याच्यामध्ये या 34व्या श्लोकात त्याने असं म्हटलं, आणि महाबोधी कोवळीक दुणावली। कोवळीक म्हणजे काय हो? मृदूपणा, मार्दव आलं काय आहे, आयुर्वेदात एक गुण आहेत, वृक्ष आणि मृदू। मृदू आणि कठीण विरुद्ध आहेत, पण या ठिकाणी यांनी वृक्ष वापरले, पण कठीण पण म्हणता येईल। महाबोध हा कठीण आहे। महाबोध म्हणजे काय आहे की जो आपलं जे विद्वान शास्त्र आहे, पुरातन शास्त्र आहे, त्याच्यामध्ये उपनिषदांचा काल मी उल्लेख केला, तर ते कठीण आहे, सोपं नाही आहे। त्यामुळे त्याला कोवळीक कशी आली, मृदूपणा कशामुळे आला? गोडवाही म्हणता येईल, गोडवा आणि मृदूपणा फरक आहे, पण त्यातला कठीणपणा गेला। तेच शास्त्र आलं इकडे महाभारतामध्ये, तेच झालं परत गीतेमध्ये।
ते झालं भरत माऊलीच्या ग्रंथामध्ये. पण एकेका स्टेपला ते गोडवा वाढत गेला. आज गीतेचा पण मला कुठला तरी एक श्लोक आठवला होता. इतकं अवघड शास्त्र, इतकं छान. खरं म्हणजे उपनिषदातले अनेक श्लोक तुम्हाला गीतेमध्ये दिसतील बरे का. पण कोहळीक गीतेमध्ये काही ठिकाणी दिसते. श्लोक आहेत काही वेळा, पण कोहळीक म्हणजे मृदुता काही वेळेला दिसते, गंमत येते, मजा येते. हां, तर ते आत्ता मला आठवत नाही, काल मला आठवलं होतं दुपारी संध्याकाळी केव्हा तरी. तर येथ चातुर्य शहाणे झाले. चातुर्य म्हणजे चतुरता, हुशारी, बुद्धिमत्ता याच्याशी संबंधित आहे ना. मग ते देखील शहाणं झालं म्हणजे आणखीन चतुर झालं. इथलं काही काही मला वेगळं वाटतं, मी वेगळं सांगतो, कारण आपल्याला मूळ ओवीचा अर्थ बघायचा आहे. ठीक आहे. तर चातुर्याला अधिक चतुरपणा आला, अधिक हुशारी आली, ते जास्ती शहाणं झालं. प्रमेय रुचीस आले. काय प्रमेय म्हणजे ब्रह्मसिद्धांत मांडलं, सिद्ध केलं. रज्जू सर्पन्याय मांडला आणि सिद्ध केला. जसे अंधारात, खूप छान आणि मोठा सिद्धांत आहे बरं, आणि उपमा अलंकार पण आहे त्या ठिकाणी. जसे अंधारात एखादी जाड दोरी, त्या होड्या वगैरे बांधतात की नाही, त्या प्रकारचं जाड दोरी. तर जाड दोरी जमिनीवर पडली असता त्या ठिकाणी साप आहे असे वाटून भीती वाटते. माणूस गडबडतो, गोंधळतो, आणि जर ड्युटी त्यासमोर धरली तर कळतं अरे हा साप नाही आहे, तर ही तर हे आहे, काय रस्सी आहे. मग याचं काय करताय. तसं हे जे सगळं दिसतंय हे आपल्याला अज्ञानामुळे दिसतंय. आहे ते खरं ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे रस्सी, साप म्हणजे माया, असं ते उपमा आहे. तर हे सिद्ध करण्यासाठी वापरले. आता मी जे सांगितलं ना उदाहरण, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्याचं, तर त्याला वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी ते सिद्ध करत गेलेत ना. मग तर्कशास्त्र मागे आपण बोललो त्याच्याविषयी, तर्क लावले आणि मग ते न्याय सुसंगत झालं, सिद्ध झालं. तर महाभारतात सुद्धा हे प्रमेय रुचीस आले, म्हणजे ते आणखीन रुचकर झाले. अरे बापरे, बघा आता पुढे. आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. सुखी हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो. मी सुखी आहे, मजेत आहे, हा आनंद. पण ते सुद्धा आहे, सुखात आहे, बस, दॅट्स ऑल. त्यामुळे पण इथे 35व्या श्लोकात म्हणताय की त्यातला नाशिवंतपणा जाऊन सौभाग्य वाढलं. म्हणजे जे मला जे सुख वाटतंय ना ते तेवढं सुखाचं नाही आहे, हे कळून आलं. आणि त्यातलं सौभाग्य वाढलं. म्हणजे काल परवा आपण बोललो तसं की सुखाच्याही पलीकडे ब्रह्मानंद किंवा आनंद किंवा प्युअर आनंद, आनंद विदाउट नीड ऑफ एनी फिजिकल थिंग. तसुभर देखील फिजिकल गोष्ट नसताना देखील आनंद निर्माण होणं. दॅट्स ऑल. माधुरी, मधुरता, शृंगारी, सुरेखता. आता मी रश्मिकाचा फोटो टाकला, त्यावरून 2 पोस्टी झाल्या. रश्मिका मंदाना, आता नुकतंच लग्न झालं, छान हिंदू पद्धतीचा अवलंब केला, परत सोनं ट्रेंडमध्ये आणलं, आहे की नाही. तर तिचा पोस्ट केली. डाकोटा जॉन्सनची किती केल्या, लगेच माझ्यावरती तुम्ही अशा नजरा करून बघता की नाही. मग मी पोस्टी करतो, लिहितो, ते परत कोणापर्यंत पोचतं का नाही हा भाग सोडून द्या, किंवा कोण त्यावर काही उत्तर देतं का नाही, का देत नाही ते जाऊ द्या, ते उत्तरही महत्त्वाचं नाही. माझं उत्तर काय आहे की शृंगार रस हा वाईट नाही.
हे माझं म्हणणं आहे. मग आपण एक पोस्ट केली, त्या देवळांच्या बाहेर देखील कशा हे आहेत, सुंदर स्त्रियांची शिल्प आहेत ते सांगितलं. मग जरा थोडं नरमाई आली. पण माऊलीनी काढलं तर माऊली तर बोलते का, हो हो पुढे कळेल. ते नवरा बायकोच्या संबंधातल्या गोडव्या संबंधी सुद्धा बोलतात की ज्या माणसाने 18-19व्या वर्षी ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये स्वतःहून समाधी घेतली तो माणूस हे बोलतोय. हे एक आनंद, आश्चर्यच आहे, मोठं आश्चर्य की त्यातली गोवळी त्यांना कुठून काय, इतकं ज्ञान त्यांचं अफाट. तर इथे त्यांनी जर शृंगार रस हा इतका फालतू असतो तर माऊलीने पती पत्नीच्या संबंधाबद्दल बोलले नसते, माऊलीने शृंगाराबद्दल नाव काढलं नसतं. इथे दिलंय की गोड गोष्टीची मधुरता आणि शृंगाराची सुरेखता, म्हणजे शृंगारातला सुरेखपणा हा रूढपणे उचिता दिसले भले. म्हणजे काय, योग्यपणाला योग्य म्हणून प्रसिद्धी आली ती यामुळे. म्हणजे गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा, म्हणजे शृंगार हा सुरेख आहे. माऊलीने म्हटलं, मी नाही. शृंगार अतिशय सुरेख आहे, त्याचं सौंदर्य आणि योग्य जे आहे त्याचा योग्यपणा, म्हणजे करेक्ट आहे ते करेक्ट आहे, आहे ते आहे. हे कशामुळे सिद्ध झालं महाराजा, किंवा प्रसिद्धीला कशामुळे आलं, तर ते यामुळे. आता यामुळे म्हणजे काय, महाभारतामुळे. आहे का शृंगार रस महाभारतात? अहो भरपूर असणार आहे, खूप असणार आहे. कारण त्याच्यामध्ये ती जी उच्च प्रतीची माणसं आहेत ती आपल्या वैवाहिक जीवनासकट सगळ्या जीवनामध्ये वावरत आहे, अशी माणसं आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तर तो रस असणार. आत्ता माझ्यासमोर रामायण जेवढं आहे तेवढं महाभारत नाही आहे, त्यामुळे आत्ता हे सांगतायत तेवढंच बघूया. तर शृंगाराला सुरेखपणा त्याच्यामुळे आला. पुढचा श्लोक आहे की येथ खळा वेदपणा खळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जनमे जयाचे अवलिळा दोष हरले. कलेला कलापणा आलं, म्हणजे त्यातलं जे आर्ट आहे त्याची खुमारी आली. कला आहे का, आहे कितीतरी कला आहेत, त्या कला या ग्रंथामध्ये आल्या. त्यामुळे त्या कलांना पण गोडी आली, खुमारी आली, मजा आली. पुण्यासी प्रतापू आगळा, पुण्याला दोष जाळण्याचे सामर्थ्य हेतूनच विलक्षण वाढले. पुण्य काय करतं, दोष वाढवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. दोष काय, घटवण्याचं, घालवण्याचं, एक्सक्यूज मी, दोष जाळण्याचं सामर्थ्य पुण्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून पुण्य कमवायचं. बरं, पाप पुण्याला नुसतं घाबरून राहायचं का, तर नाही, अर्थ समजून घ्यायचा. त्याचा विषय आधी झालाय, विसरला असला तर विचारा. की केवळ काहीतरी धार्मिक फालतू काहीतरी आहे आणि त्याला उगीच लोक घाबरतात असं नाही आहे. तर घाबरणं न घाबरणं हा तुमचा मुद्दा आहे. कारण काही वेळा घाबरून माणूस नीतिमान राहतो आणि काही वेळेला मनापासून राहतो. तर ते पुण्य आणि पाप या ज्या संकल्पना आहेत त्यातली गोडी, खुमारी, आनंद, किती शब्द आहेत वरती, ते सगळे शब्द जाणून घेऊन त्याप्रमाणे राहिलं तर त्याची मजा आहे. आणि जन्मय जय हा जो आहे त्याचे सगळे दोष हे ऐकल्याने नाहीसे झाले. त्या जन्मय जयाने तो नातू होता अर्जुनाचा वाटतं. त्या अर्जुनाचा त्या नातवाने जेव्हा महाभारत ऐकलं तेव्हा त्याचे हे सगळे पापाचे दोष नाहीसे झाले. कशामुळे झाले, महाभारतामुळे झाले. तर महाभारतामुळे झालेल्या
अनेक गोष्टींचा या ठिकाणी महत्त्व हे माऊलीने दिलं आहे. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणांचे बिक बहुसयेथ. तर आणि एक असं ते थॉटफुली बसलं. आता मगाशी कसं म्हणत होते आणि ऐका एक, आणि मग असं थॉटफुली बसलेच वाटतं ते. आणि काय म्हटलंय बघा, आणि पाहता नावेक, क्षणभर विचार केला. म्हणून भाषा ओघवतीये, परंतु त्यात सुद्धा कुठेही साध्यबद्धपणा, टेक्निकॅलिटी, फरडा भाषण असं नाही आहे. गोड संवाद आहे. पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय. तर येथ आणि पाहताना वेग, आणि त्यांना असं नंतर वाटलं अरे या महाभारताचा आणखीन मजा काय आहे. तर असं दिसून येतं की ये बरखा बहार देखो, तर बहारीची बहार त्याच्यामुळे आली. बहारीचा बहारपणा, बहार म्हणजे फुललं आहे. एक छान फोटो मला मिळाला आहे दापोलीच्या जंगलात, तोही टाकलाय मी सोशल मीडियावर. बहार म्हणजे काय, रंगीबेरंगी फुलांचं एक मस्त झाड. तर ते बहारीचा बहारपणा, बहार आली, तो वाढला. आणि गुणाला सद्गुणांची खूप वाढ झाली. गुण वाढले महाभारतामुळे. भानूचे नित्य जे ढवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. व्यासांच्या मतीने, बुद्धीने काय काय घडलं, सगळं धवळीत शुभ्र स्वच्छ दिसू लागलं. जसं की सूर्य उगवला, त्याच्या तेजाने सगळं त्रैलोक्य उजळून जातं. तसं या व्यासांच्या बुद्धीमुळे, यांच्या शब्दांमुळे, यांच्या काव्यामुळे, यांच्या महाकाव्यामुळे सगळं काही ढळढळीत शुभ्र स्वच्छ दिसू लागलं आणि शोभायमान झालं, शोभून दिसू लागलं. 40 पूर्ण करूया आज. ते खरं पुण्याची गणना बाबा बोरकरांचं एक गायचं होतं, पण बघूया आता 40 कंप्लीट करून टाकू. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया विस्तारले, तैसे भारती सुर वाढले. सुर वाढले म्हणजे एन्जॉय केलं बरं का, आलाय दुसरीकडे हा शब्द, मी ऐकलाय, वाचलाय. तैसे भारती सुर वाढले अर्थ जात. अक्षरशः ताव मारला कोणी, भारतीने, महाभारताने. काय सगळ्या अर्थांवर ताव मारला. जसं चांगल्या जमिनीत बीज पेरलं, पाणी चांगलं घातलं की झाड असं तरारून येतं, तसं या भारतीमुळे अर्थ जात, म्हणजे शब्दांचे अर्थ एवढे तरारून आले की ज्यामुळे मजाही मजा आला, शोभाच वाढली. जमिनीत मशागत केलेले, चांगल्या मशागत केलेले जमिनीत बीज घातलं असता विस्तार पावतं. तसं या ग्रंथात सर्व पुरुषार्थ, हा मुद्दा एक महत्त्वाचा आहे, पुरुषार्थ आणि सर्व प्रकारचे ज्ञान पूर्ण विस्तारपूर्वक निरूपलंय. पूर्ण विस्तार झाला सर्व पुरुषार्थांचा, सर्व ज्ञानाचा. सर्व ज्ञान डिटेलिंग झालं, त्याचं कम्प्लिटली सांगितलं. आणि त्यामुळे सुरवाडले हा शब्द इथे, त्याचा अर्थ मला वेगळा वाटतोय, त्यांनी लिहिला आहे, पण मी जो ऐकला सुरवाडला म्हणजे ताव मारला. तर सगळ्या पुरुषार्थ, सगळे विचार, अभ्यास, ज्ञान यांचं मोठं एन्जॉयबल निरूपण या महाभारत ग्रंथामध्ये झालं.
असं या 40व्या श्लोकात म्हणलं आहे. आता बीज यावरून एक छोटंसं गाणार आहे आणि पुण्यावरून एक छोटंसं गाणार आहे आणि आजचा विषय संपूया. आले की नाही, बीज आणि हे दोन्ही आले ना. आदी बीज एकले, आदी बीज एकले, बीजांकुराले रोप वाढले, आदी बीज एकले. हे 40व्या श्लोकाबद्दल आहे आणि पुण्यावरून एक आहे. पण त्यात बोरकरांनी वेगळाच अँगल टाकला आहे. बोरकर काय म्हणाले, आपण असं म्हटलं की पुण्याचा प्रताप आहे तो आगळा आहे आणि तो आवश्यक आहे, उपयुक्त आहे. आणि बोरकर काय म्हणाले, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात ना की पाप पुण्याची मोजणे हिशोब लागेल चित्रगुप्ताकडे वगैरे वगैरे. तर त्यावर बोरकरांनी म्हटलं, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिणे गंगोघाचे पाणी, जिणे गंगोघाचे पाणी, जिणे गंगोघाचे पाणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. तर बोरकरांची स्थिती का आली हे शेवटचं आहे म्हणतात गीत, त्यांनी रचलेल्या गीतांमध्ये. तर ही स्थिती का आली, तर ते ह्या सगळ्याच्या पलीकडे जाण्याची त्यांच्या जीवनाची अवस्था झाली होती, म्हणून ती मोजणी सोडली. जर अजून आपल्याला काही वर्ष जगायचं आहे, काही चांगल्या गोष्टी करायच्या तर नाही चालणार. पण एक अवस्था असेल की खूप चांगलं केलं बोरकरांनी, समाधानाची अवस्था आली, म्हणून त्यांनी पुण्यपापाची मोजणी सोडली. एवढं आजच्यासाठी पुरे आहे. धन्यवाद. माऊली 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 माऊली, कृपेची सावली.